मित्रांनो, जेव्हा आपण स्वराज्य आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची नावे येतात. पण इतिहासाच्या पानात असे एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्रात फारशी चर्चिली गेली नाही. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे शहाजीराजे भोसले. संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1623च्या सुमारास झाला. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जसा जिजाऊ साहेबांचा मोठा वाटा होता, तसेच थोरल्या संभाजी राजांची तलवार शहाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली तळपली. त्यांचे बालपण आणि तारुण्य प्रामुख्याने दक्षिणेत म्हणजेच कर्नाटकात गेले. शहाजी राजांच्या लष्करी मोहिमांमध्ये संभाजी राजांचा सक्रिय सहभाग होता. बंगळुरू हे त्यांचे मुख्य केंद्र होते. ते केवळ योद्धा नव्हते, तर एक उत्तम प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा होते. महाराष्ट्राला ही गोष्ट माहिती नाही की कर्नाटकात आजही अशा अनेक खुणा आहेत, ज्या संभाजीराजांच्या महानतेची साक्ष देतात. तिथल्या अनेक शिलालेखांमध्ये त्यांचा उल्लेख राजा संभाजी असा स्पष्टपणे आढळतो. अनेक देवस्थानांना आणि गरजू व्यक्तींना त्यांनी दान दिले आहेत, अशा शिलालेखांवरती उल्लेख आहे. शहाजीराजांच्या गैरहजेरीत त्यांनी संपूर्ण कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळला होता. त्यांच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना म्हणजे कनकगिरीचे युद्ध. कनकगिरीचा किल्ला जिंकण्यासाठी संभाजीराजे निघाले होते. त्या युद्धात त्यांच्यासोबत होता कपटी अफजल खान. आदिलशाहीच्या अंतर्गत राजकारणामुळे आणि अफजल खानाच्या दगाफटक्यामुळे थोरल्या संभाजी महाराजांना कनकगिरीच्या युद्धामध्ये वीरमरण आले. अफजल खानाने मुद्दाम रसद पुरवली नाही किंवा वेळेवरती तो मदतीला धावून आला नाही. त्यामुळे थोरल्या संभाजी महाराजांचा बळी गेला आणि ते धारातीर्थी पडले. आपल्या भावाच्या अशा हत्येचा बदला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घेतला. आज कर्नाटकातील कनकगिरी येथे या महान योद्ध्याची समाधी आहे. कनकगिरीच्या उत्तरेला एक मोठे मैदान आहे, ज्याला लढाईचे मैदान म्हणतात. तेथे एक पुष्करणी आहे आणि तेथेच एका झाडाखाली या थोरल्या संभाजीराजांची समाधी आहे. त्यांची समाधी आयताकृती आहे. त्या समाधीवरती हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक माथा टेकवतात. अशा या पराक्रमी राजाचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.